नमस्कार मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची तयारी करत असताना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणारी जी पहिली परीक्षा आहे, या पहिल्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे लिखाणाचा सराव. कारण लक्षात घ्या, पहिल्यांदाच 12-15 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यसेवेचे विद्यार्थी मुख्य परीक्षेचा पेपर लिहिणार आहे आणि त्यामुळं रायटिंग स्किल, लिखाण सराव हा या ठिकाणी इथं असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, फॉर्म भरल्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलं गेलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला त्या-त्या विषयाचे त्या-त्या विषयाचं जे अध्ययन आहे ते करत असताना तुम्हाला त्याचा लिखाण सराव देखील करणं गरजेचं आहे. दररोज आपण प्रश्न लिहिला पाहिजे आणि यातूनच लिखाणाचं कौशल्य आपलं विकसित या ठिकाणी केलं पाहिजे. याच उद्देशानं हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन खास करून इतिहास GS1 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची आहे, याचं एक साधक-बाधक मार्गदर्शन आपण आपल्या YouTube सेशनमध्ये या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, मी संतोष चव्हाण. ज्या कोण विद्यार्थी मित्रांना हे लेक्चर सीरीज या ठिकाणी पाहायचे असेल, त्यांनी आपला हा YouTube चॅनल जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला याचे लेक्चरचे नोटिफिकेशन सातत्यानं या ठिकाणी मिळून जाईल. तर सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. लक्षात घ्या, हा एक प्रश्न विचारलेला आहे UPSC 2017च्या क्वेश्चन पेपर मधला आणि हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे एकूण 150 शब्दांमध्ये. याला एकूण गुण आहे ते म्हणजे 10. तर 150 शब्दांमध्ये जेव्हा प्रश्न या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं, तेव्हा त्याला एकूण गुण या ठिकाणी 10 असतात. तर 2017च्या UPSCच्या मुख्य परीक्षेचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रश्न आधी आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, त्यावर आपण चर्चा करूया. हा प्रश्न काय आहे ते नीट समजून घेऊया. 18व्या शतकाच्या मध्यात भारत एका विखंडित राजनैतिक परिस्थितीने ग्रासला होता. हे स्पष्ट करा. ठीक आहे ना? तर बघा, प्रश्न दिलेला आहे 18व्या शतकाचं मध्य. आता 18व्या शतकाचं मध्य म्हणजे कोणता कालखंड? हे आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 18व्या शतकाचं मध्य म्हणजे हे लक्षात घ्या, 1750 चा जो कालखंड आहे, तो आपल्याला इथे या ठिकाणी यावर चर्चा करायला सांगितलेली आहे. 1750 चा जो कालखंड आहे, त्या कालखंडावर चर्चा आपल्याला इथे या ठिकाणी करायची आहे. आणि इथं म्हटलेलं आहे, की तो एका विखंडित राजनैतिक परिस्थितीने, विखंडित म्हणजे विभाजित लक्षात घ्या. तर तो एका विखंडित अथवा विभाजित राजनैतिक परिस्थितीनं कसा ग्रासला होता हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला कोणते मुद्दे या प्रश्नामध्ये येणं अपेक्षित आहे, त्यावर आधी चर्चा करू आणि मग आपण प्रश्न कशा पद्धतीने लिहायचा हे आपण इथे या ठिकाणी पाहूया. सर्वात महत्वाचा काय, की हा कालखंड नजरेसमोर ठेवा. मॉडर्न इंडियाशी संबंधित प्रश्न आहे बघा. आपण जर आपला सिलेबस जर नीट पाहिला असेल, तर इतिहासाचा सिलेबस एकूण 6 मुद्द्यांमध्ये आहे. त्यामध्ये पहिला जर आपण पाहिलं तर भारतीय संस्कृती, कला, स्थापत्य, साहित्य हा एक पहिलाच मुद्दा आहे. दुसरा मुद्दा मध्यकाळातील भक्ती चळवळ आणि तिसरा जो घटक आहे, तर तो घटक आहे आधुनिक भारताचा इतिहास. तर हा प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा, या कालखंड म्हणजे 1750 चा जो कालखंड आहे, तो नजरेसमोर ठेवून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग या काळामध्ये काय झालं होतं, ते आपण मुद्दे इथं पाहूया. सर्वात पहिल्यांदा तर मुघल सत्ता जर आपण बघितली, तर त्या मुघल सत्तेचा ऱ्हास हा या कालखंडामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मुघल सत्तेचा ऱ्हास झाला होता. आता विखंडित राजकारणानं कसा ग्रासलेला होता हे तुम्हाला म्हणायचं म्हणजे भारतातली राजकीय परिस्थिती ही एक नव्हती. ती विभाजित स्वरूपातील या ठिकाणी होती, विखंडित स्वरूपातील या ठिकाणी होती. हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. मग तुमचा पहिलाच मुद्दा मुघल सत्तेचा ऱ्हास झाला होता या काळामध्ये, हे लक्षात आलं पाहिजे. मग इथं तुम्ही काय म्हणू शकता, या कालखंडामध्ये मुघल सत्ता जी आहे, तर त्या मुघल सत्तेचं पतन झालं होतं 1707 नंतर. औरंगजेब राजाच्या निधनानंतर मुघल सत्तेचा पतनाचा कालखंड सुरू झालेला होता आणि त्यामुळं या काळामध्ये प्रशासन जे होतं, हे प्रशासन हे कमकुवत या ठिकाणी होतं. प्रशासनावर मुघल शासकांची या ठिकाणी प्रशासनावर पकड या ठिकाणी नव्हती आणि म्हणून मग या कालखंडामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं, की भारतामध्ये विविध प्रकारचे प्रादेशिक पक्ष देखील किंवा प्रादेशिक सत्ता देखील डोकं वर काढताना दिसून येतात. मुघल सत्तेचा ऱ्हास एक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं काय बरं, याच्यामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे, की कमकुवत शासक लक्षात घ्या. कमकुवत शासकांचा हा कालखंड आहे, हे तुम्हाला इथे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे.
मग तुम्ही इथे या ठिकाणी म्हणू शकता, की हा कालखंड हा कमकुवत शासकांचा कालखंड होता. या काळामध्ये औरंगजेब नंतरचे जे उत्तराधिकारी होते, ते या ठिकाणी कमकुवत त्या ठिकाणी होते. त्यांची प्रशासनावर आणि प्रादेशिक कक्षांवर किंवा प्रादेशिक राज्यांवर कसल्याही प्रकारची पकड या ठिकाणी नव्हती आणि म्हणून मग एक केंद्रीय नेतृत्व या कालखंडामध्ये दिसून येत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला त्यामध्ये इथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. तिसरा जर घटक आपण इथे पाहिला तर लक्षात घ्या या काळामध्ये प्रादेशिक सत्ता जी आहे, तर त्या प्रादेशिक सत्तांचा उदय इथे या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. प्रादेशिक सत्ता जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की यामध्ये काय लिहायचं आहे. तर लक्षात घ्या, की हा जो कालखंड आहे म्हणजे 18व्या शतकाचं मध्य जे आहे, तर या कालखंडामध्ये भारतामध्ये विविध ठिकाणी स्वतंत्र प्रादेशिक सत्ता उदयास आल्याचं दिसतं. उदाहरणासाठी बंगालमध्ये मुर्शिद कुली खान, हैदराबादमध्ये चिंचलिन खान, दक्षिणेकडे मराठा राज्य, त्याचबरोबर या ठिकाणी म्हैसूरमध्ये हैदर अली, त्रावणकोरमध्ये मार्तंड वर्मा यांसारख्या लोकांनी स्वतंत्र राज्य स्थापन केलं होतं आणि हे स्वतंत्र राज्य मुघल सत्तेच्या आधिपत्याखालून पूर्णतः मुक्त या ठिकाणी होते. या पद्धतीचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. याचबरोबर चौथा महत्त्वाचा मुद्दा काय बरं? तर प्रादेशिक सत्तेमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सत्ता संघर्ष देखील या कालखंडामध्ये निर्माण होताना एकंदरीत दिसून येतात. मग तुम्ही याच्यामध्ये टायटलमध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे, की या काळात प्रादेशिक सत्तांमध्ये या ठिकाणी सत्ता संघर्ष होता. मग तुम्हाला त्यामध्ये म्हणा तुम्ही, या काळामध्ये जे प्रादेशिक राज्य निर्माण झाले होते, त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष वाढीस लागला होता. उदाहरणार्थ, मराठा राज्यामध्ये रघुनाथराव हा या ठिकाणी पेशवा बनण्यासाठी एतद्देशीय किंवा आपल्या शासकांच्या विरोधामध्ये, स्वतः पेशव्यांच्या विरोधामध्ये तो लढताना दिसून येतो. त्याचबरोबर दक्षिणेकडे कर्नाटक आणि हैदराबाद यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाली होता. त्याचबरोबर बंगाल प्रांतामध्ये सिराज-उद-दौलाचं नेतृत्व नाकारून तिथे या ठिकाणी त्याच्या विरोधात बेगम घशिता आणि शौकत जंग इथे या ठिकाणी डोकं वर काढत होते. म्हणजे या काळातील प्रादेशिक सत्तांमध्ये पण तिथं सत्ता संघर्ष, राजसिंहासन प्राप्त करण्यासाठी सत्ता संघर्ष सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. हा एक मुद्दा तुम्हाला इथं मांडावा लागेल. आणि 5वा व सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो तुम्हाला इथे या ठिकाणी द्यावा लागेल, की या काळामध्ये युरोपियन कंपन्या ज्या होत्या, तर त्या युरोपियन कंपन्यांमधला संघर्ष, युरोपियन कंपनी व त्यातील या ठिकाणी संघर्ष देखील या ठिकाणी वाढीस लागल्याचं दिसून येतं. मग इथं तुम्ही युरोपियन कंपनीतील संघर्ष असं तुम्ही टायटल देऊन तिथे या ठिकाणी म्हणू शकता, की या काळामध्ये भारतात युरोपियन कंपन्यांचं आगमन झालेलं होतं आणि हे युरोपियन कंपन्या आपापसामध्ये व्यापार सत्तेसाठी किंवा अ, अ, मोठ्या प्रमाणावर त्यांचा वाढीस व्हावा यासाठी ते अंतर्गत व्यापारी संघर्ष या ठिकाणी करत होते. आणि मग इथं तुम्ही उदाहरण म्हणून या ठिकाणी देऊ शकता, की या संघर्षामध्ये बेदरा युद्ध आणि वॉन्डिवाश युद्ध झालं, ज्यामध्ये इंग्रजांनी अनुक्रमे डचांचा आणि त्याचबरोबर फ्रेंचांचा पराभव इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. हे 5 महत्त्वाचे हे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यांना आधारभूत मानून तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तर याचं इंट्रोडक्शन कसं केलं पाहिजे? त्याचं इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे, की 18वं शतक हे भारतामध्ये एक विखंडित राजकीय किंवा अस्थिरतेचं युग इथं मानलं जातं किंवा 18वं शतक हे भारतामध्ये एक अराजकतेचं शतक इथे या ठिकाणी मानलं जातं. कारण या काळामध्ये केंद्रीय सत्ता कमकुवत राहून प्रादेशिक सत्ता उदयास आले होते आणि त्याचबरोबर विदेशी कंपन्यांचं पण आगमन याच काळात भारतात झालेलं होतं आणि म्हणून या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष भारतात होताना दिसून येतो. तर अशा प्रकारचे प्रस्तावना तुम्ही इथं मांडा आणि ते प्रस्तावना मांडल्यानंतर तुम्ही हे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, हे 5 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला दिले. त्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता हे 5 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला इथं मांडणं गरजेचं आहे. मुघल सत्तेचा ऱ्हास झाला त्यामुळे केंद्रीय प्रशासन व्यवस्था ही कमकुवत त्या ठिकाणी बनलेली आहे. प्रशासनावर कसल्या प्रकारचं वर्चस्व या ठिकाणी शासकांचं नाहीये. कमकुवत शासकांचा उदय या काळामध्ये झाला. लॅटर्स मुघल कालखंडामधले जे शासक होते ते कमकुवत होते आणि त्यामुळं त्यांची संपूर्ण भारतावर कसल्या प्रकारची पकड या ठिकाणी नव्हती. त्याचा परिणाम त्या या मुघल शासकांच्या अनेक मुघल शासकांच्या हत्या देखील या ठिकाणी त्यांच्या सेनापती अथवा वजिरांकडनं झाल्याचं दिसून येतं. प्रादेशिक सत्तांचा उदयमध्ये तुम्ही म्हणू शकता,
या काळामध्ये केंद्र सत्ता कमकुवत असल्यामुळं प्रादेशिक सत्तांचा उदय होताना दिसून येतो आणि हे प्रादेशिक सत्ता मुघल सत्तेपासून स्वतःला दूर ठेवत होते आणि किंवा मुघल सत्तेपासून स्वतःला स्वतंत्र ठेवत होते. या पद्धतीची माहिती मिळते. तर हा एक मुद्दा तुम्ही लिहू शकता. सत्ता संघर्ष. प्रादेशिक जे काही सत्ता होत्या, तर त्या प्रादेशिक सत्तांमध्ये अंतर्गत मंडळे देखील उठलेली होती. बंगालमध्ये सिराजउद्दौलाला विरोध आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठा राज्यामध्ये रघुनाथराव पेशव्यांना विरोध या ठिकाणी करताना दिसून येतो. त्याचबरोबर दक्षिणेकडे म्हैसूर राज्याचं उदाहरण दिलं तर आपण तर वाडिया सत्ताचे वंश नाकारून हैदर अलीने स्वतंत्र राज्य स्थापन केल्याचं दिसून येतं. कर्नाटक आणि हैदराबादमध्ये आपापसामध्ये गादीसाठी सत्ता संघर्ष होताना दिसून येतो. तर हा एक मुद्दा तुम्हाला इथं मांडायचा आहे. युरोपियन कंपन्यांमधला संघर्ष तो पण तुम्हाला मांडायचा आहे, की त्यामध्ये सांगा, की युरोपातनं व्यापारी कंपन्या भारतात आल्या होत्या. इंग्रज, फ्रेंच त्याचबरोबर डच, डॅनिश यांसारख्या कंपन्या भारतामध्ये आल्या होत्या. ते व्यापार करत होते आणि व्यापार करत असताना त्यांच्यामधली स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होती आणि ती व्यापारी स्पर्धेमध्ये आपण टिकावं यासाठी यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. उदाहरणार्थामध्ये बेद्रा युद्ध आणि वांडिवाश युद्ध यामध्ये इंग्रजांनी अनुक्रमे डच आणि त्याचबरोबर फ्रेंचांचा पराभव केल्याचं दिसून येतं. तर 5-6 मुद्दे तुम्ही याच्यामध्ये मांडले, तर मग तुम्हाला कन्क्लुजन या ठिकाणी करायचंय आणि ज्यामध्ये असं म्हणा, की अशा पद्धतीने भारतामध्ये 18वं शतक जे होतं हे अराजकतेचं अथवा विखंडित राजकीय परिस्थितीने ग्रासलेलं होतं, हे दिसून येतं. बस या पद्धतीचे हे मुद्दे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप सारे प्रश्न आपण इथे या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात घ्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खूप साऱ्या बॅचेस उपलब्ध आहेत. जे कोण विद्यार्थी या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत, अशा विद्यार्थ्यांनी या आपल्या ॲप्लिकेशनला व्हिजिट जरूर द्या. त्यातले फ्री लेक्चर जे आहेत ते तुम्ही पहा आणि देन डिसाईड करा, की आपल्याला कोणती बॅच जॉइन करायची आहे. तर लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घेऊन 2025 ची मुख्य परीक्षा देत असतील, त्यांच्यासाठी इतिहास ऑप्शनलची एक स्वतंत्र बॅच आपली या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जे कोण विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षेला टॅकल करण्यासाठी अजूनही प्रिपेअर नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांनी इतिहास पूर्व परीक्षेसाठीची बॅच जी आहे ती या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉइन करावी आणि ज्यांना मुख्य परीक्षेसाठी बॅच हवी आहे त्यांनी इतिहास GS1 ची बॅच इथं जरूर या ठिकाणी जॉइन करावी. या प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला EMI ऑफर या ठिकाणी दिलेली आहे. EMIची सुविधा आहे. दमादमानं, टप्प्याटप्प्यानं, 1-1 महिन्याच्या अंतरानं पैसे पे करून तुम्ही त्या ठिकाणी बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आपण असंच भेटत राहू. रोज आपण एक प्रश्न इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं याचं एक छोटेखानी मार्गदर्शन दिलं जाणार आहे. तुम्ही हे प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जवळ जे कोणी एक्सपर्ट असेल त्यांच्याकडनं ते चेक करा आणि अन्यथा मला देखील तुम्ही WhatsApp करू शकता. त्यानुसार तुम्ही या ठिकाणी मला WhatsApp करून मी देखील तुम्हाला हे प्रश्न चेक करून देईल. तुम्हाला माझा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथंच या ठिकाणी तुम्हाला आपल्या अ, ॲप्लिकेशनची लिंक देखील या ठिकाणी मिळेल. तर त्या ॲप्लिकेशनच्या लिंकवरनं तुम्ही बॅच या ठिकाणी इथं जॉइन करू शकता. आपल्या ॲप्लिकेशनला व्हिजिट देऊ शकता. तर थांबूया मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर जरूर आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही देखील या लेक्चर सीरीजला दररोज उपस्थित राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.